नमस्कार मंडळी, स्वागत करत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी जाणार आहे माझ्या आयुष्यातील पहिली आणि स्वतःची बाईक घ्यायला। तर कणकवलीला जाणार आहोत आम्ही। कुडाळला आम्ही बुक केलेली पण तिथे अवेलेबल नव्हती, त्यामुळे कणकवलीवरून डिलिव्हरी घ्या असं ते सांगितले त्यांनी। मग आता मी, राज आणि संकेत आम्ही जाणार आहोत कणकवलीला। तर चला बघूया पुढचा व्हिडिओ। कणकवलीला शोरूममध्ये पोहोचल्यानंतर संकेत आणि राज सोबत मी वाट बघत होतो माझ्या बाईकची। किती ते सह्य मारूचे लागतं, 10-20 सह्य मारले तरी पण जे सह्य मारून काय पुरे जायनात आणि शेवटी सह्य मारून कंटाळलोच। सह्यांवर भरोसा नाही आमच्या, त्यामुळे अंगठे पण लावून घेतले। संध्याकाळी 5 वाजता बाईकची डिलिव्हरी मिळाली आमका। त्यानंतर जरा फोटो काढलो आणि त्यानंतर सरळ निघालो घरा। घराकडे येईपर्यंत अंधार झालेलो होतो, त्यामुळे जरा उशीरच झालेलो आणि ताई आलेली पूजा करण्यासाठी आणि ताईने मस्तपैकी आपल्या नवीन बाईकची पूजा केली। पांढरी होती ना, फोटो काढा गाडीचं वगैरे। त्यानंतर मातोश्रींनी आपल्या नवीन बाईकची पूजा केली। शुभ सकाळ मंडळी। तर आज दुसरा दिवस। आज आम्ही जाणार आहोत गाडी घेऊन मंदिराच्या इथे आणि आपली गाडी दाखवतो आज तुम्हाला। ही आपली गाडी। आज आपण जाणार आहोत मंदिराला, श्री स्वयंभू महादेव मंदिर येथे। आणि इकडे ताई, आई आणि काकी फुलाचे हार करतायत। सकाळी सकाळी अजून अवतार काय, गणपती बाप्पासाठी दुर्वांचा हार करता आपला ताई। तर आज संकष्टी आहे आणि अजून 4 दिवस झाले गेलो नव्हतो मंदिराच्या इथे। तर आज जाणार आहोत आणि आज आहे संकष्टी, त्यामुळे जरा जोरदार हाराचं काम चालू आहे। ताई सांगायला लागली की गणपतीला आपल्या हार पण घेऊन जा, दुर्वांचा करून देते। तर ठीक आहे, ते करून जाऊया घेऊन। आलो आता मंदिराजवळ आणि आता जाऊ दर्शनाला आम्ही। पहिल्यांदा गाडी घेऊन आलो आहे, पेढे वगैरे आणले आहेत। जाऊया आता माझ्याजवळ, नमस्कार करूया। पाय पडा। आम्ही सकाळी स्वयंभू महादेवांच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि सकाळीच पूजा चालू होती आणि सजावट आपले गुरव काका करत होते।
मंदिरातील उपस्थित सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांचे त्यानंतर मी आशीर्वाद घेतले. तुम्ही म्हणतात की ना आता झाली पूजा गाडीची वगैरे सगळे आणि भावेश पण होता आज आमच्यासोबत. आज स्वयंभू महादेवांसमोर आम्ही गाडी आणली कारण त्यांच्यामुळेच आपल्याला सगळं भेटतं देवांमुळे आणि त्या चांगलं वाटतं. तर बघूया आता पुढे. आता जाऊ आता घरीच डायरेक्ट. नमस्कार. तर आता आलो मी मंदिरात जाऊन आणि आज संकष्टी जायला भेटलं नव्हतं मंदिरात आणि आज संकष्टी जाऊन आलो मंदिरात माझ्या आणि सांगायचं तर यूट्यूबच्या पैशातून घेतली का तर नाही. यूट्यूबवरून अजून पेमेंट आलं नाही मला कारण एक पण आपला व्हिडिओ झाला नाही व्हायरल. तुम्ही तेवढे काय सांगू आता. तर अजून प्रेम द्या, अजून व्हिडिओ शेअर करा आपले. मग बघूया येईल पेमेंट, घेऊया मग काय अजून काहीतरी नवीनच. तर आता ही असंच आपल्या सिंधुदुर्ग बँकेतून लोन काढूनच घेतली आहे. तर कोणाला खरंच घ्यायचं असेल तर आपल्या बँकेतून कर्ज घेऊ शकता तुम्ही. पण अजून यूट्यूबवरून मला पेमेंट आलं नाही आहे एवढं सांगायचं आहे, बाकी काय नाही. माझे व्हिडिओ व्हायरल झाले नाही त्यामागचं एक मेन कारण मला माहिती आहे कारण मी जे व्हिडिओ केले ते आमच्या गावातील सण उत्सवांचेच केले आणि ते जास्त कोण बघणार नाही हे पण मला माहिती होतं. पण मला माझ्या गावातील सण उत्सवांचे आठवणी जमा करून ठेवायच्या होत्या आणि त्या मी केल्या आहेत आणि 2 वर्षात मला फक्त $102 अर्निंग झालं आणि मेहनतीप्रमाणे हे काहीच नाही आहे त्याचं फळ असं म्हणाल तर. तरी पण मी खुश आहे कारण मला जे करायचं होतं ते मी आठवणी जमा करून ठेवल्या आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचा खूप खूप धन्यवाद. प्रेम असू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या अशाच प्रकारे आणि खूप खूप तुमचे आभारी. चला तर संपवूया आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर तुमचे खूप खूप धन्यवाद.